नमस्कार, मी श्रावणी कदम. पुणे दर्पण न्यूज मध्ये आपले स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. लॉकडाऊन बाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेणार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती. यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार उद्योजक बाबा कल्याणी यांना जाहीर. डॉक्टर सतीश देसाई यांनी केली घोषणा. कोंडव्याचा कचरा प्रश्न बनला गंभीर. नगरसेवक साईनाथ बाबर यांनी अधिकाऱ्यांच्या टेबलावर टाकला कचरा. आणि हुतात्मा शिवराम हरी राजगुरू प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना वाहण्यात आली आदरांजली. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे, त्यावर बोट ठेवत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन बाबत महत्त्वाचे विधान केले आहे. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असतो, त्यामुळे याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर माझी फोनवर काल परवा चर्चा झाली. त्यांनी पण फार चिंता व्यक्त केली. ॲज अ आरोग्यमंत्री ते म्हणाले मला की राजेश, जर 25 आणि 30 हजाराच्या दरम्यान हे केसेस जास्त दिवस अशाच राहिल्या तर हे योग्य नाही आहे. आपल्याला फार कडक पद्धतीनं याच्यामध्ये जावं लागेल आणि कदाचित आज आम्ही रात्री जाऊ, उद्या त्यांच्याबरोबर चर्चा करू. म्हणजे असं त्यांचं मत आहे की जास्त वाढत असेल तर आपल्याला काही सिटीजमध्ये लॉकडाऊन्स करावे लागतील. काही एखाद्या दिवस राज्यामध्ये सुद्धा आपल्याला जर मोठ्या पद्धतीनं काही स्पाईक हा जास्त कालावधी पर्यंत राहणार असेल तर आपल्याला जरा एक यामध्ये अजून जास्त कठोर पद्धतीनं जावं लागेल. कारण शेवटी लोकांनी CM साहेबांनी बऱ्याच मीटिंग्समध्ये आणि PCsमध्ये सांगितलं की एकतर कोरोनाच्या संदर्भातले जे काही निर्बंध आहेत ते पाळा, नाहीतर मला लॉकडाऊन करावं लागेल. हे नेहमी त्यांनी सांगितलं. मला वाटतं आता जनतेलाच मी अपील करेल की खऱ्या अर्थाने आपण अतिशय उत्तम प्रतिसाद द्यावं आणि कोरोना अनुषंगाने जे काही वर्तणूक आहे ती करायला हवी. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवं जर आपल्याला लॉकडाऊन टाळायचं असेल तर. मला असं वाटतं की यापेक्षा पुढे जाऊ नये. जरूर अपेक्षा अशीच आहे. आता इपिडेमिओलॉजिस्ट इथे आवटी आहेत, बरेचशी लोक आहेत, त्यांना मी चर्चा केली आहे सातत्याने. तर अजून एक 2-4 दिवस अशा पद्धतीनं राहील आणि नंतर कमी होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. मलाही असं वाटतं की लवकर आता आता जे काही आहे ते पीक समजून खऱ्या अर्थाने आता खाली उतरायला हवं अशी आशा जरूर मी व्यक्त करेल. परंतु आपण ऑब्झर्व करावं लागेल एक 2-3 दिवस. जम्बो हॉस्पिटल सुरू करण्यात आलं आजपासून. महापौर आणि अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी केली. त्यावेळी ते असं म्हटलं की राज्य सरकारकडून अपेक्षित आर्थिक सहाय्य आम्हाला मिळत नाही. एक प्रकारची खंत किंवा अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे या उपाययोजना आणि यंत्रणा उभा करण्यामध्ये. मला असं वाटतं की जे काही कुणाचेही देणी राहिलेली असतील किंवा ज्यांना करारामध्ये किंवा ॲग्रीमेंटमध्ये ज्या ज्या गोष्टी ठरल्या असतील आणि शासनाकडून देय रक्कम असेल ती देण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे कार्य होईलच. माननीय अजितदादा पवार साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत आणि ते वारंवार आठवड्याला बैठक घेत असतात. त्यांच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी मी पण टाकेल आणि ते पण तत्परतेने या सगळ्या गोष्टींमध्ये निश्चित प्रकारे सोल्युशन काढतीलच असा मला विश्वास आहे. उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव देशात तसेच जगभरात पोहोचवणाऱ्या बाबासाहेब निळकंठ कल्याणी यांना 2021चा पुण्यभूषण पुरस्कार डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने देण्याचे निश्चित केले आहे. त्याचवेळी स्वातंत्र्य सैनिक आणि सीमेवर लढताना जखमी झालेल्या काही जवानांनाही गौरवण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई यांनी आज जाहीर केले. कोविड-19चे सामुदायिक संकट कमी झाल्यानंतर एका खास कार्यक्रमात हा पुरस्कार सोहळा होईल. त्याचवेळी स्वातंत्र्य सैनिक आणि सीमेवर लढताना जखमी झालेल्या काही जवानांनाही गौरवण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई यांनी आज जाहीर केले. 2020मध्येच ही निवड करण्यात आली होती, पण कोविड-19च्या वाढत्या संकटामुळे गेल्या वर्षी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला नाही. पुरस्काराचे यंदा 32वे वर्ष असून स्मृतिचिन्ह आणि ₹1,00,000 रकमेची थैली असे पुण्यभूषण पुरस्काराचे स्वरूप आहे. बाबा निळकंठ कल्याणी हे एकूण $3.0 बिलियन उलाढाल करणाऱ्या कल्याणी ग्रुप ऑफ कल्याणीजमधील अग्रगण्य कंपनी असलेल्या भारत फोर्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. यावेळी नाईक धरमवीर सिंह नाईक, रमेश कुमार कर्की, शिपाई के नागी रेड्डी, श्रीमती हौसाबाई पाटील आणि माधवराव माने यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचं सतीश देसाई यांनी सांगितलंय. आज 23 मार्च पुण्यभूषण पुरस्कार चालू झाला त्याला जवळपास 32 वर्ष पूर्ण झाली. देशातलं कुठलंही असं शहर नाही की जे सलग 32 वर्ष आपल्या शहरातल्या एका ज्येष्ठाच्या प्रती अशा तऱ्हेने कृतज्ञता व्यक्त करते आणि त्याच्यातून तरुण पिढीला प्रोत्साहन मिळतं.
2021ला पुण्यभूषण पुरस्कार जाहीर करणार आणि करोना जाहीर झाला त्यामुळे 2021ला संबंध वर्षभरामध्ये आम्ही पुण्यभूषण पुरस्काराचा कार्यक्रम घेऊ शकलो नाही. आज मला जाहीर करताना आनंद होतो आहे की यावर्षीचा 32वा पुण्यभूषण पुरस्कार श्रीयुत बाबा कल्याणी, खरं म्हणजे बाबा कल्याणी नाव घेतलं की भारत फोर्ज हे नाव येतंच. चितळे म्हटलं की भाकरवाडी इतपत ते साम्य आहे त्या भारत फोर्ज आणि बाबा कल्याणी यांना. त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. 1 लाख रुपये रोख आणि सोन्याच्या फाळानं पुण्याची भूमी नांगरणारे बाल शिवाजी असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. दरवर्षी साधारण एप्रिल, मे, जून या महिन्यामध्ये हा कार्यक्रम होतो. ह्यावर्षी करोनाचं संकट दूर झाल्यानंतर, सगळं वातावरण छान झाल्यानंतर नेहमीच्या पद्धतीने हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरामध्ये होईल. त्या ह्या पुण्यभूषणच्या कार्यक्रमामध्येच आम्ही 5 अप्रकाशित वीरांना, सैनिकांना, स्वातंत्र्य सैनिकांना कृतज्ञता म्हणून नमनसुद्धा करतो. यावर्षी नाईक परमवीर सिंग, नाईक सुरेश कुमार कर्की, शिपाई के नागी रेड्डी, श्रीमती हौसाबाई पाटील सातारा आणि श्री माधवराव माने सांगली या 5 ज्येष्ठ स्वातंत्र्यवीरांना, स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतलेल्या वीरांना, सीमेवरती लढताना जखमी झालेल्या सैनिकांना या पुरस्काराच्या वेळेला आम्ही गौरवणार आहोत. कोंढव्याचा कचरा प्रश्न गंभीर बनत आहे, मात्र प्रशासनाला काही जाग येत नाही. याच्या निषेधार्थ या भागातील मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी क्षेत्रीय कार्यालयात अधिकाऱ्यांच्या टेबल आणि कार्यालयात कचरा टाकत आंदोलन केलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बाबर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. कोंढवा, वानवडी, रामटेकडी भागातील कचरा रोजच्या रोज उचलला जात नाही. त्यामुळे या भागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग निर्माण झालेत. याबाबत प्रशासनाला 2 वेळा निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाकडून कुठलीही कामं होत नाहीयेत. वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात बाबर यांनी कार्यकर्त्यांसह जात अधिकाऱ्यांच्या टेबलावर केबिनमध्ये कचरा टाकला. या उपरही कचऱ्याचा प्रश्न सुटला नाही तर यापुढे आयुक्तांच्या घरामध्ये कचरा टाकण्यात येईल असा इशारा नगरसेवक साईनाथ बाबर यांनी दिला आहे. मालवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये हा संपूर्ण कचरा आणून टाकलेला आहे. जर प्रशासनाने याच्यावर जर काम केलं नाही, प्रशासनाने जर इथला कोंढव्या भागातला कचरा जर उचलला नाही, रोजच्या रोज उचलला नाही, डोकं लावून यंत्रणा लावून, तर भविष्यामध्ये कमिशनरांच्या घरामध्ये हा कचरा टाकल्याशिवाय आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना थांबणार नाही. थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी, राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे आदरांजली वाहण्यात आली. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित अभिवादन कार्यक्रमास माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, गट विकास अधिकारी शरद जोशी, तहसीलदार वैशाली वाघमारे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष कोंडिबा टाकळकर, सचिव मुकुंद आवटे, देवेंद्र बुट्टे पाटील, भगवान पोखरकर, बाळासाहेब कानडे, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या डॉक्टर कस्तुरी पायगुडे राणे, पोलीस निरीक्षक सचिन गुरव, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, प्रकाश पाटील, प्रकाश वाडेकर, राजेंद्र वाळुंज, अशोक दुगड, हिरामान सातकर आदी उपस्थित होते. प्रारंभी शहीदांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर 2 मिनिटे मौन पाळण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळास भेट देऊन अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. एकंदरीत सगळं वातावरण पाहता त्यावेळच्या लोकांनी असा निर्णय घेतला की धुवून काढले आणि मग त्यांची समाधी उभी राहिली. तर अशी ही त्यागाची
सामने सलामी दे गई, सामने आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज. ज्ञानभास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सदाशिवपेठ, पुणे. जेईई, सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन, 100% यशाची खात्री, उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज, सोयीनुसार बॅचेस. संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 9422319401 किंवा 9422033933 वर. नगरसेवक प्रसन्न जगताप यांच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या कोरोना लसीकरण ऑनलाईन मोहिमेला सिंहगड रस्ता भागातील नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. आतापर्यंत तब्बल 5000हून अधिक नागरिकांनी नाव नोंदणी केली आहे. सध्या राज्यासह पुणे शहरातील ही कोरोना रुग्ण वाढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर कोरोना लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात 45 वयोगटापुढील व्याधीग्रस्त आणि 60 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही लस दिली जाणार आहे. राज्यासह पुण्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र लस घेण्यासाठी कोणी पुढे येत नाहीये, कारण लसीकरणासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया खूपच किचकट आणि अवघड आहे. म्हणूनच नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी लोकांची अडचण ओळखून नागरिकांची नोंदणी करून घ्यायला सुरुवात केली आहे. नागरिकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. आत्तापर्यंत जगताप यांनी 5000हून अधिक नागरिकांची नोंदणी करून घेतली आहे. मात्र लसीकरणासाठी लसीकरण केंद्रांची वाढ करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दररोज सकाळी 10 ते 12 आमच्या इथं गेले 15 दिवसापासून नाव नोंदणी आणि OTP नंबर काढून देण्याचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी चालू केलेला आहे. परंतु एवढी नाव नोंदणी होऊ नये, सगळ्यांना हे कोरोनाचं लस मिळत नाही आहे, त्यांना थांबावं लागतं किंवा 4-4, 5-5 दिवस पुढचे दिवस दिले जातात. त्यामुळे महाराष्ट्र शासन असेल किंवा पुणे महानगरपालिकेच्या वतीने या लसीकरणाचं विकेंद्रीकरण करून अनेक ठिकाणी लसीकरण सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. गेल्या 7-8-10 दिवसापासून पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये सर्वात जादा करोना रुग्ण हे पुणे शहरात सापडतात. परंतु त्यांना जे बेड उपलब्ध व्हायला पाहिजे त्या बेडचा 100% तुटवडा आहे. कुठंच बेड मिळत नाही आणि नागरिकांना खाजगी दवाखान्यात जाऊन ॲडमिट व्हावं लागतं व त्याला लाखो रुपये त्या गरीब जनतेला भरावे लागतात. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या वतीने जे पूर्वी कोविड सेंटर केले होते ते कोविड सेंटर लवकरात लवकर व्हावेत अशी मी सर्व पुणे महानगरपालिकेतील माझ्या पदाधिकाऱ्यांना, पुणे आयुक्तांना मागणी करतो. संपूर्ण देशाला व जगाला पुणे शहरातून लस उपलब्ध होत असते, परंतु पुणे शहरामध्ये जे 18 वर्षापुढील युवक असतील किंवा ज्येष्ठ असतील अशा सर्वांना पुणे महानगरपालिकेच्या वतीने किंवा लसीचं खाजगीकरण करून काही थोड्याफार शुल्कामध्ये सर्वत्र लस ही उपलब्ध करून द्यायला पाहिजे अशी माझी मागणी आयुक्तांकडे आहे. आणि मी राज्य सरकारलाही आज उद्यामध्ये पत्र लिहून त्याचा पाठपुरावा करणार आहे. पत्रकार पांडुरंग रायकर यांचे सप्टेंबर 2020 मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबाचा आधार हरपला. अशा वेळी त्यांना आधार देण्याच्या भावनेतून सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनने रायकर यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली. त्यानुसार 1 लाखाचा पहिला धनादेश त्यांच्या पत्नी शीतल रायकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. पांडुरंग रायकर यांच्या निधनानंतर अनेक संस्था, व्यक्ती मदतीसाठी पुढे आल्या होत्या. रायकर यांना 5 वर्षाचा एक मुलगा व 2.5 वर्षाची मुलगी आहे. त्यामुळे शिक्षण संस्थेची सामाजिक जबाबदारी म्हणून सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय चोरडे यांनी तात्काळ रायकर यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन करणार असल्याचे जाहीर केले होते. समाजाला दिशा देणाऱ्या, जनजागृती करणाऱ्या प्रामाणिक पत्रकाराचे असे दुर्दैवी निधन धक्कादायक असून त्यांच्या कुटुंबियांसमोर सूर्यदत्ता परिवार कायम राहील अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली होती. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 1 मार्च ते 31 मार्च या कालावधीत महिला महोत्सव साजरा होत आहे. या कार्यक्रमात शीतल रायकर यांना आम्ही सगळे आपल्यासोबत आहोत असा विश्वास देऊन त्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने निमंत्रित केले होते. सूर्यदत्ताच्या वतीने संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला.
यावेळी रायकर यांचे कुटुंबीय, संस्थेचे संचालक प्राध्यापक सुनील धाडीवाल, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर प्रतीक्षा वाबळे व इतर महिला स्टाफ उपस्थित होता. सुषमा चोरडिया म्हणाल्या, पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांसोबत सूर्यदत्ता परिवार कायम राहील. त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत तसेच ज्ञानार्थदान केले जाणार आहे. आज महिला दिनाच्या उत्सवानिमित्त एवढेच सांगेन की शीतल रायकर यांनी सक्षमपणे उभे राहून आपल्या मुलांना चांगले घडवावे. या प्रवासात लागेल ती मदत आम्ही करू असं त्यांनी यावेळी सांगितलं. शीतल रायकर यांनी सूर्यदत्ता परिवाराचे आभार मानले. इयत्ता 12वीचे पेपर कसे लिहावे याविषयी मार्गदर्शन करण्याकरिता पुणे दर्पण न्यूज तर्फे 12वी परीक्षेच्या उंबरठ्यावर या विशेष मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. आज वेळेच्या गणिताचे भौतिकशास्त्र या विषयावर ज्ञान भास्कर सायन्स क्लासचे प्राध्यापक ज्ञानेश वैद्य मार्गदर्शन करणार आहेत. पाहूयात या विशेष मालिकेचा दुसरा भाग. नमस्कार रसिक हो. तर आधीच्या भागात आपण बघितलं की फिजिक्स ह्या विषयाचा अभ्यास आता राहिलेल्या एका महिन्यात कसा करायचा, कुठल्या विषयांवर कुठल्या टॉपिक्सवर महत्त्व द्यायचं, डेरिव्हेशन कसे सोडवायचे, न्यूमरिकल कसे सोडवायचे. तर आता आपण विशेषतः बोलूया ते म्हणजे पेपर संबंधी. आता जो एक महिन्याभरात आपला बोर्डाचा पेपर येईल तर त्या संबंधी. तर आता आपण असं बघतो की जो सायन्सचा विद्यार्थी आहे तो फक्त बोर्डाचा अभ्यास करत नाही, तो त्याचबरोबर CET, JEE, नीट याचाही अभ्यास करतो आणि त्याच्यामुळे शॉर्टकट्सची सवय लागलेली असते, पटकन उत्तरं काढायची सवय लागलेली असते आणि हीच सवय नेमकी बोर्डात घातक ठरते. तर ही सवय मोडायला नेमकं विद्यार्थ्यांनी काय करावं किंवा नेमका बोर्डाचा पेपर लिहिताना ॲप्रोच कसा असावा. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आत्ता असं तू म्हटलास की शॉर्टकटची सवय आहे, तर इथे शॉर्टकट नको. बोर्डाला प्रत्येक स्टेप्सला मार्क्स आहेत. मग प्रत्येक स्टेप्सला मार्क्स असतील तर आपल्याला प्रत्येक स्टेप ही उलगडून दाखवली पाहिजे. म्हणजे अगदी छोट्यातली छोटी स्टेपसुद्धा उडी न मारता आपण केली पाहिजे. अगदी छोटी स्टेप आहे, किरकोळ स्टेप आहे, म्हणजे कदाचित पुढच्या स्टेपला फक्त मला 3-2 एवढंच लिहायचं आहे, पण तरी ते 3-2 ही मधली स्टेप लिहून मग मला 1 लिहायचं आहे. डायरेक्टली 1ला उडी मारायची नाही, कारण की त्या मधल्या स्टेप्सला मार्क्स असतात बोर्डाला, हे लक्षात घ्या. त्या प्रत्येक बारीक 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 गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत, कुठली गोष्ट सोडायची नाही आहे मध्ये. आणि हे बोर्डाचा पेपर याचा फिक्स डोक्यात पाहिजे. तेच प्रूफ्सबद्दल मी मग डेरिव्हेशन मागच्या एपिसोडमध्ये आपण म्हटलं की डेरिव्हेशन लिहिताना मुलं डिस्क्रिप्शन लिहित नाहीत, ती डिस्क्रिप्शनही नाही सोडली पाहिजेत. मला प्रत्येक गोष्ट पेपरवरती उतरवायची आहे, कारण की जे पेपरवरती आहे त्याला मार्क्स आहेत. तुमच्या डोक्यात काय आहे त्याला मार्क्स नाही आहेत. येस. आणि आता आपण बघितलं तर फिजिक्सचा जो पोर्शन आहे तो प्रचंड आहे, खूप मोठं पुस्तक आहे फिजिक्सचं. तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आता 1 महिना उरला आहे, तर त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत तर असे त्यांना तुम्ही जर का सांगू शकाल की हे 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 कराच, तर मला वाटतं बरं राहील त्यांना. सगळ्यात महत्त्वाचा जर का आपण फिजिक्समध्ये बघितलं चॅप्टर्सची जर का लिस्ट बघितली तर वेटेज वाईज जे चॅप्टर आहेत ते पहिल्यांदा करायचे. म्हणजे ते वेटेज तुम्हाला कुठेही मिळेल, कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे. वेटेज वाईज चॅप्टर हे सगळ्यात ज्याला जास्त वेटेजचे चॅप्टर पहिल्यांदा करा. पहिला जो आपला लाईटचा चॅप्टर आहे, वेव्ह ऑप्टिक्स, तो आहे. रोटेशनल डायनॅमिक्ससारखा चॅप्टर आहे, हे चॅप्टर पहिल्यांदा त्याला हात घाला. आणि मग बाकीचे आणि हे ह्या वर्षी करोनामुळे जी परिस्थिती आलेली आहे तर त्याच्यामुळे काही चॅप्टर्स हे ड्रॉपआउट केलेले आहेत. ते चॅप्टर्स नाही, चॅप्टरचा काही भाग. तर कोणता पार्ट ड्रॉपआउट केला आहे हे नीट समजून घ्या, त्याचाही आपण उगाच अभ्यास करत बसू. आणि मग बाकीचा जो राहिलेला भाग आहे त्याचा अभ्यास अतिशय नीटपणे करा. एक मी ह्याच्यात सांगेन की मी सांगितलं की ज्याला जास्त वेटेज तो आधी करा. मग याच्यात घाईगडबडीत होतं कसं, EMI आणि AC करंट या चॅप्टरला जास्त वेटेज म्हणून त्या मुलं आधी करायला जातात. आणि हां, आता ही रिव्हिजन असेल ठीक आहे, पण आपण पहिल्यांदाच करत असू आणि मला इलेक्ट्रिसिटी चॅप्टर मी आत्तापर्यंत हातही लावलेला नसेल, ऑप्शनला टाकलेला असेल, करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरकडे मी बघितलेलं नसेल, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिककडे बघितलेलं नसेल, तर मला EMI आणि AC करंट कळणार नाही आहेत वेटेज जास्त असलं तरीही. त्यामुळे EMI AC करंटला वेटेज जास्त असलं तरीही मला पहिल्यांदा इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हे सिक्वेन्शियली कव्हर करूनच मग EMI आणि AC करंट याला हात घालता येणार आहे, अदरवाईज घालता येणार नाही. खास करून याच्यात मला अजून एक सांगायचं आहे की डिफरन्शियल इक्वेशन हा जो पार्ट आहे ना
तो फिजिक्सला बराच लागतो. ज्यांचं मॅथ्स नाही, ज्यांचा PCB ग्रुप आहे, त्यांनी कमीत कमी डिफरन्शियल इक्वेशनचं अगदी बेसिक जे आहे ते जरी कुठनं शिकून घेतलं, ते 1-2 दिवसात शिकून होईल, फार काही हे नसतं त्याच्यात. सो 1-2 दिवसात कुठनं तरी शिकून घेतलं ते डिफरन्शियल इक्वेशनचा पार्ट, तर खूप फिजिक्स सोपं वाटायला लागेल. त्यामुळे तो नक्की शिकून घ्या. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनवरती थोडीशी मेहनत. येस. आणि आता आपण पेपर पॅटर्न बघितला फिजिक्सचा, तर असं दिसतंय की MCQ आहेत, छोटी उत्तरं आहेत, मोठी उत्तरं आहेत. तर हे सगळं सोडवताना आता MCQ तर ठीक आहे, MCQ सारखे असतात, पण नेमकं किती लिहावं हे विद्यार्थ्यांना कळत नाही त्या मार्कांना बघून. तर त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल की कसं लिहावं, किती लिहावं आणि नेमकं लिहावं का काय विस्तृत लिहावं? अर्थात पेपर मला जेव्हा डेफिनेशन विचारतात ती 1 मार्काला असते, पण डेफिनेशन विचारली की फक्त ती एक डेफिनेशन, त्याच्याबरोबर डेफिनेशनबरोबर रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युला, त्याची डायमेन्शन्स ही शक्यतो लिहावीत. 1 मार्काचे क्वेश्चन हे साधारणपणे 2 ते 3 ओळीत आपले संपतात. तेवढे छोटे ते विचार, 4 ओळी फार तर 4 लाईन्समध्ये ते आपले संपले पाहिजे. तेवढे छोटे त्याचे ॲन्सर्स असतात. फार काही मोठी ॲन्सर्स 1 मार्काकरता नसतात. 2 मार्काकरता थोडं थोडं ते वाढायला लागतं. डेरिव्हेशन्स जी येतात ती डेरिव्हेशन्स तर पूर्ण लिहावीच लागतात, पण काही काही क्वेश्चन्स व्हेग येतात. म्हणजे आता खरं तर तो पार्ट आता सिलेबसमधून ड्रॉपआउट केला आहे, पण तरी कोविडमुळे, पण तरी मी एक एक्झाम्पल देतो की एक्सप्लेन बाय प्रिझम एक्सपेरिमेंट. आता बाय प्रिझम एक्सपेरिमेंट एवढा यूज आहे की एक्सप्लेन बाय प्रिझम एक्सपेरिमेंट हा क्वेश्चनच खरं तर व्हेग जातो की टेक्स्टबुकची 4-5 पानं हा बाय प्रिझम एक्सपेरिमेंट चालतो. त्याच्यात त्याचं कन्स्ट्रक्शन आहे, वर्किंग आहे, हाऊ टू मेजर X, कॅपिटल D, स्मॉल d, आणि मग त्याच्यावरनं फाइंड आउट करायचा लॅमडा, तो कसा करायचा, मग स्मॉल d फाइंड आउट करायचं, हे एक वेगळं एका पानाचं प्रूफ आहे. त्यामुळे ह्याच्यावरती तुम्ही काम कराल. असे जे व्हेग क्वेश्चन येतात शक्यतो आपल्याला ऑप्शन्स आहेत. आउट ऑफ 12 8 सॉल्व करा. भरपूर बोर्डाने खैरात केलेली आपल्यावरती ऑप्शन्सची, म्हणजे 12 पैकी 8. अशा वेळेला व्हेग क्वेश्चन शक्यतो अटेम्प्ट करू नका. ज्याचं माहिती आहे की याचं ॲन्सर एवढ्यात संपतं, हे पर्टिक्युलर आहे, हे मला माहिती आहे, ते पर्टिक्युलर जे आहे तेवढंच करा, तेवढ्यावरती काम करा. येस, इट्स सफिशियंट. आणि फिजिक्सचे ॲन्सर्स काय 3-3, 4-4 पानाचे असतात असं कधी नसतं. जनरली सायन्सचेच ॲन्सर्स की खूप प्रिसाईज ॲन्सर्स आपल्याला द्यायचे असतात. मॅक्झिमम म्हणजे वेव्ह थिअरी ऑफ लाईटमधलं रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन वगैरे अशी काही जी प्रूफ्स आहेत मोठी, किंवा इंटरफेरन्सचं प्रूफ आहे, हीच तशी मोठे असले प्रूफ्स आहेत. अदरवाईज खूप मोठं ह्यूज 4-4 पानाचं असं काही नाही आहे आपल्याकडे. ओके. आणि आता परीक्षेमध्ये पेपर सोडवताना जी एक येते ती गोष्ट म्हणजे पॅनिक सिच्युएशन. प्रूफ लिहिताना सुरुवात आपण व्यवस्थित करतो, सगळं डिस्क्रिप्शन तुम्ही म्हटलं तसं छान लिहितो, मॅथमॅटिक्स सुरू होतं, नंतर कळतं की अच्छा कुठेतरी हे गचकतंय, प्रॉब्लेम येतोय किंवा गणलं आहे काहीतरी, किंवा न्यूमरिकल सोडवताना पण फॉर्म्युला बरोबर असतो, सबस्टिट्यूशन बरोबर असतं, मे बी लॉग अँटी लॉग करताना कुठेतरी कॅल्क्युलेशन्समध्ये कळत जातं की ओके नाही हे काहीतरी चुकतंय. तर अशा पॅनिक सिच्युएशन्सला कसं हँडल करावं? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बोर्डाने 70 मार्काचा टोटल पेपर आहे फिजिक्सचा आणि 3 तास दिलेले आहेत. मोर दॅन सफिशियंट. त्या सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, पेपर बघितल्यानंतर जो आपल्याला 10-15 मिनटं आधीच मिळतो तो एक नीट वाचा, शांतपणे वाचा. वाचताना MCQ अजिबात वाचू नका. कारण काय होतं, MCQ 10 असतात, त्यातले काही MCQ ना थोडेसे ट्रिकी डिफिकल्ट लेवलचे टाकलेले असतात. 1-2-3-4 MCQ असतात आणि ते डिफिकल्ट MCQ ते वाचलं की आपल्याला वाटायला लागतं बहुतेक आपल्याला जमणार नाही आणि आपला कॉन्फिडन्स लूज व्हायला लागतो. पॅनिक सिच्युएशन तिथून सुरू होते. MCQला अजिबात हात लावायचा नाही. पहिला क्वेश्चन MCQचा असेल तर तो वाचायचा नाही. स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट क्वेश्चन. बोर्डाचं असं कंपल्शन कुठेही नाही की तुम्ही MCQपासूनच सुरुवात केली पाहिजे. मी तर उलटं मुलांना असं सांगतो, सॉल्व MCQ ॲट द एंड. MCQ सगळ्यात शेवटी काय करायचे, बाकीचे क्वेश्चन 2 मार्काचे, 3 मार्काचे, 4 मार्काचे करून घ्या आणि मग 1 मार्काच्या क्वेश्चन्सला हात लावा. बरेच वेळा आणि गंमत अशी असते की आपले 2, 3, 4 मार्काचे क्वेश्चन्स चांगले तयार झालेले असतात, कारण की ते डेरिव्हेशन्स असतात, न्यूमरिकल्स असतात, आणि आपण डेरिव्हेशनच्या मागे न्यूमरिकल्स मला जमत नाही म्हणून त्याच्या मागे जास्त लागलेलं असतो वर्षभर. ते क्वेश्चन उलट आपले जास्त चांगले झालेले असतात आणि 1 मार्काचेच क्वेश्चन बरेचला आपले. आणि पॅनिक सिच्युएशन तयार जी होते ना मेन ती इथेच होते की मला 1 मार्काचे क्वेश्चन जमेन असे व्हायला लागतात आणि मग मी पॅनिक होतो, मला काहीच जमत नाही आहे.
हे चुकतं आहे, असं नको व्हायला. ते एका मार्काचे क्वेश्चन, त्यामुळे सगळ्यात शेवटी हात लावा, ते सगळ्यात शेवटी सोडवा. बाकीचे जे चॅप्टर्स आहेत, बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन्स पहिल्यांदा काय करा, ते सोडवून घ्या आणि मग 1 मार्काकडे जा. ओके, राईट. आणि तुम्ही म्हणलात तसं की 70 मार्काचा पेपर आहे, 3 तास दिलेले आहेत, पण तरी मला वाटतं जर का ते वेळेचं नियोजन केलं नाही ते 3 तासांचं, तर मग तुम्हाला अख्खा दिवस दिला तरी तुम्हाला तो कमी पडेल. तर तुमच्या मते काय नियोजन करावं विद्यार्थ्यांनी पेपर सोडवताना? नियोजन म्हणजे मी जसं म्हटलं तसं बरेच मुलं काय करतात, MCQला जो पहिल्यांदा हात घालतात आणि 3 तासातला अर्धा तास ते MCQवरतीच असतात. 1 मार्काचे क्वेश्चन आहेत, वेळ वाया घालवू नका त्याच्यात, ते शेवटच्या 10 मिनिटात सुद्धा होऊ शकतात. पण पहिल्यांदा का वेळ लागतो? पहिल्यांदा एकतर आपलं जसं पॅनिक सिच्युएशन एक आपण तयार केलेली असते, मला एखादं जमत नसतं, त्या एक जे जमत नाही ना त्याच्यावरून आपण पॅनिक सिच्युएशन तयार करतो. दुसरा पॉईंट, तिथे कॉन्फिडन्स लूज झाल्यामुळे आपल्याला प्रत्येक MCQला वेळ लागायला लागतो आणि आपला अर्धा तास कसे होतात हे आपल्यालाही कळत नाही. अर्धा तास MCQतच गेला तर मोठे क्वेश्चन राहायला तुम्हाला किती वेळ पुरणार आहे? त्यामुळे MCQ सगळ्यात शेवट. दुसरं, न्यूमरिकल सॉल्व करायला घेतलं कुठलंही की आपण काय घड्याळ लावून हा माझा क्वेश्चन ना इतक्या वेळात संपला पाहिजे असं नाही होत, कधी होत नाही, किंवा तिथे ऐन वेळेला ती काय परिस्थिती असेल ते नाही सांगता येत. त्यामुळे तसं घड्याळ लावून कुठलंही MCQ न्यूमरिकल सॉल्व करू नका. कदाचित असं होतं की एखाद्या न्यूमरिकलला वेळ लागतो तर पुढच्या त्याच क्वेश्चनमधल्या एक न्यूमरिकल पटकन सुटून जातं. सो 3 मिनटं मला सुटलंच पाहिजे न्यूमरिकल असं काही नाही आहे. पण जनरली एक लक्षात घ्या, आपले जे सेक्शन A, सेक्शन B, सेक्शन C असे जे सेक्शन्स आहेत ते साधारणपणे आपण जर का बघितले तर मार्क्स तसे इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहेत. खूप काही अगदी मेजर डिफरन्स आहे की एक 12 मार्काला आणि दुसरा 40 मार्काला असं काही नाही आहे. हे साधारणपणे एक अर्धा तास प्रत्येकाला लागेल असं बघा, अर्धा ते पाऊण तास तो आपला संपेल. आणि सेक्शन A 1 मार्कला MCQला स्पेशली शेवटची 10 मिनटं राहिली ना तरी नंतर ग्रीप आलेली असते, पटापट होऊन जातात क्वेश्चन. अगदी वेळ संपली आणि पेपर एक्झामिनर काढून घ्यायला लागला, आपले 2-3 MCQ राहिले आहेत, तरीही सॉल्व करायला वेळ नसेल तरी काहीतरी मटके मारून तरी आपल्याला बाहेर येता येतं. त्यामुळे असं सांगणं खरं तर चुकीचं आहे. मटके मारू नका, 10 मिनटात ते सॉल्व होतात आणि 10 मिनटात व्हायला पाहिजे, तसे डिझाईन केलेले असतात. येस, थोडक्यात पेपर असं डिझाईन केलेला असतो की तो मुलांना सोडवता यावाचा ठरलेला वेळ. म्हणजे असं ठेवून पेपर कोणी बनवत नाही बोर्ड की आता सुटलाच नाही पाहिजे विद्यार्थ्यांकडून. नाही, असा कधीच बनवला जात नाही. तो पेपर व्यवस्थित मुलांना सगळ्या मुलांना लिहिता येईल असाच एक्झामिनर सेट करत असतात. बरोबर. आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे रिचेकिंग पेपरचा. सगळा पेपर आपला जेव्हा होतो तेव्हा जो एक रिचेकिंगला आपण म्हणून एक 5 मिनटं बाजूला ठेवतो, म्हणजे 10वीत आपण ठेवायचो. बरोबर. तर तीच प्रथा पुढे कंटिन्यू करावी का काय? करावी म्हणजे केलीच पाहिजे. शेवटची एक 15 मिनटं आपल्या हातात राहिली पाहिजे की याच्यात माझा पेपर चेक करून कुठे काही लिहायचं राहिलं असेल, कुठे काही अंडरलाईन, कुठे काही थोडंसं डेकोरेशन म्हणजे ॲन्सर्स वगैरे जी आपली न्यूमरिकलची असतात त्याकडे अंडरलाईन करणे, याकरता तो वेळ व्यतीत केला पाहिजे, आपण घालवला पाहिजे. म्हणजे याच्यात काही चुकलं असेल तर आपल्याला करेक्ट करता येतं. हां, अजून एक पेपर प्लॅनिंगमध्ये की 12 आउट ऑफ 8 मला 12च्या 12 येत आहेत, 8च सॉल्व करा आत्ता, नंतर वेळ पुरला तर उरलेले 4 करा. काही मुलं 12च्या 12 करत बसतात आणि नंतर वेळ पुरला नाही म्हणून रडत बसतात, असंही नको. आणि थोडंसं फिजिक्सला हे होतं की वेळ पुरत नाही, फास्ट लिखाण पहिल्यापासून ठेवा, फ्रॉम फर्स्ट सेकंड लिखाण आपलं फास्ट ठेवा, नाहीतर फिजिक्सला वेळ पुरत नाही. मला वाटतं फिजिक्समध्ये तेच होतं ना की गणित पण लिहायचं असतं, म्हणजे गणित पण सोडवायचे असतात आणि त्याचबरोबर लिखाणही तेवढंच त्याच ताकदीचं आणि त्याच तोडीचं असतं, म्हणून तो वेळेचं नियोजन जरा गडबडीचं होऊ शकतं. पण मला वाटतं हे असं फॉलो केलं विद्यार्थ्यांनी तर काही प्रॉब्लेम येणार नाही वेळेचं नियोजन. येस. तर धन्यवाद सर, तुम्ही आज आमच्याबरोबर गप्पा मारल्यात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं. तुमच्या ह्या मार्गदर्शनाच्या, या मोलाच्या सल्ल्यांचा विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल. तर आमच्याबरोबर आणि पुणे दर्पणच्या सगळ्या प्रेक्षकांकडनं हार्दिक धन्यवाद. आणि सगळ्या मुलांना परीक्षेकरता ऑल द बेस्ट. थँक्यू. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. लॉकडाऊनबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेणार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती. यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार उद्योजक बाबा कल्याणी यांना जाहीर, डॉक्टर सतीश देसाई यांनी केली घोषणा. कोंडव्याचा कचरा प्रश्न बनला गंभीर, नगरसेवक साईनाथ बाबर यांनी अधिकाऱ्यांच्या टेबलावर टाकला कचरा
आणि हुतात्मा शिवराम हरी राजगुरू प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना वाहण्यात आली आदरांजली. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज.